टेक अ डीप ब्रीथ. घेताना आपण आपल्या शरीरामध्ये चैतन्य, खुशी, आनंद हे सगळं आपल्या आतमध्ये घ्यायचं आहे. आणि श्वास बाहेर फेकताना आपल्या शरीरामधला सगळा त्राण बाहेर फेकतो आहे, असं इमॅजिन करून श्वास बाहेर फेकायचा आहे. टेक अ डीप ब्रीथ. ओम चॅन्टिंग. श्वास घ्यायचा आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वरा. पूर्णत्वाच्या, संपूर्णत्वाच्या प्रेम, आनंद, सत्कार, चैतन्य, उत्साह, पैशाने भरलेला आजच्या या सुंदर अक्षय तृतीयेचा दिवस आहे आजचा. या दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. मी जिवंत आहे, माझा श्वास चालतो आहे, माझा प्राणवायू चालतोय, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. माझ्या घरामध्ये सगळे खूप छान आहेत. आजचा दिवस मी हा सेलिब्रेट करते आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद आई वडिलांसाठी. माझ्या आईने मला जन्म दिला, माझं पालन पोषण केलं. आईसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद माझ्या वडिलांसाठी, ज्यांनी मला शिक्षण शिकवलं, मोठं केलं आणि कर्तृत्ववान बनवलं. बाबांसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद माझ्या पतीसाठी, जे मला सांभाळून घेतात, नेहमी मला हव्या त्या गोष्टी आणून देतात, माझी काळजी घेतात. तर माझ्या पतीसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद माझ्या अतिहुशार मुलीसाठी, जी खूप हुशार आहे, छान अभ्यास करते आणि माझ्या सगळ्या गोष्टी खूप छानपणे ऐकते. ती माझी एक मैत्रीण आहे. सो माझ्या या छोट्या मैत्रिणीसाठी परमेश्वरा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद पंचतत्वांसाठी. धरती माता जी सतत ग्राउंडेड राहायला शिकवते आणि आम्हाला भरपूर गोष्टी देते. फळं, फुलं, झाडे, खनिज, हिरे, मोती, जवाहरात, सोनं, सगळं सगळं ती आम्हाला देते. धरती माता, तिच्या कुशीत बसून आम्ही दिवस घालवतो. नवीन नवीन सुंदर सुंदर ठिकाणं ती आम्हाला बघायला देते. धरती माता, तुझे खूप खूप आभार. आभार त्या जलदेवतेसाठी, जे आमची तृष्णा भागवतं. प्रत्येक ठिकाणी पाण्याचा हा भरपूर वापर आपण करतो, त्या पाण्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद अग्निदेवतेसाठी, जी पोटामध्ये उदराग्नी आहे, अन्न पचन करण्यासाठी मदत करते. सूर्यप्रकाश उष्णता देतो. सूर्याकडून आपल्याला कळतं की आपण रोज किती डिसिप्लिन मध्ये राहायला हवं. डिसिप्लिन शिकवतं आपल्याला. तर त्या सूर्यप्रकाशासाठी, त्या अग्निदेवतेच्या साठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद हवेसाठी, जी शरीरामध्ये प्राणवायू मधून आहे. त्या हवेमुळं आपण जिवंत आहोत. त्या श्वासांसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद स्पेस एलिमेंटसाठी, जी स्पेस आमच्या हातामध्ये, बोटांमध्ये आहे.
जी घरामध्ये आहे, कपाटात आहे, आपल्या डोक्यामध्ये जी स्पेस आहे, ज्यामुळे आपण नवीन गोष्टी शिकवू शकतो, ही ब्रह्मांडातली स्पेस आहे. स्पेस एलिमेंट हा अतिशय महत्वाचा एलिमेंट आहे. यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद संपूर्णत्वाच्या या पूर्णत्वाच्या दिवसासाठी. चमत्कारामागून चमत्कार आणि आश्चर्यामागून आश्चर्यकारक अशा नवीन नवीन छान छान गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. माझ्यामध्ये दैवी प्रेमाचा संचार आहे, त्यामुळे मी माझ्याकडून सगळ्यांना प्रेम, शांतता आणि समंजसता हीच प्रदान करते. आय रेडिएट लव, पीस अँड हार्मनी. माझ्यामध्ये असलेल्या या दैवी प्रेमामुळे मला ज्यांनी दुखवलं मी त्यांना माफ करते आणि माझ्याकडून कुणाला दुखवलं गेलं असेल तर मी त्यांची माफी मागते. परमेश्वरा, मला भरपूर प्रमाणामध्ये धनसंपत्ती दिल्याबद्दल धन्यवाद. नातेवाईकांसाठी धन्यवाद. माझ्या इष्ट मित्र मैत्रिणींसाठी धन्यवाद. धन्यवाद मला हे सुदृढ शरीर दिलं. या शरीराच्या उपहारासाठी खूप खूप धन्यवाद. माझ्या शरीरासाठी प्रत्येक अवयवासाठी खूप खूप धन्यवाद. माझ्या शरीरामधला प्रत्येक अवयव, प्रत्येक सेल हा खूप छान रीतीने कार्य करत आहे आणि माझी बॉडी खूप छान प्रकारे काम करत आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मी पद्मपदम भाग्यशाली आहे. परमात्माचा साथ सता माझ्या डोक्यावर आहे. माझा परमेश्वर माझ्या सतत सोबत असतो. प्रत्येक कामात मला यश मिळत आहे. ज्या कामाला मी हात लावते त्या कामाचं सोनं बनत आहे. माझे काम सरळ सुरळीतपणे पार पडत आहे. मी यश आहे, मी कीर्ती आहे, मी संपूर्णतः पूर्ण आहे. परमेश्वरा, मला दिलेल्या दानासाठी खूप खूप धन्यवाद. मी पैशाची चुंबक आहे. मी पैशावर खूप प्रेम करते. पैसा माझ्यावर त्याहूनही जास्त प्रेम करतो. मी भाग्यवान आहे, मी धनवान आहे, मी कर्तृत्ववान आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आपल्या शरीरासाठी धन्यवाद. धरती मातेला धन्यवाद देऊन आजचा आपण दिवस सुरू करूया. अक्षय तृतीयेच्या सगळ्यांना अक्षय 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 अशा शुभेच्छा. सगळ्यांकडे अक्षय प्राप्ती हो, धनसंपत्ती, आरोग्य सगळं तुम्हाला खूप भरभरून मिळो. आज दान करा. मला पण अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुम्हाला सुद्धा अक्षय तृतीयेचं काय दान करायचं असतं? जे काही दान करायचं असेल काही दान करा. अक्षय म्हणजे जास्त कधीच क्षय न होणार. आज सुट्टी आहे का प्राजक्ता? प्राजक्ता ड्राईव्ह करते वाटते आज. ड्राईव्ह करते ना? हो मॅम. ओके ओके, ठीक ठीक, चालेल. चला मग आदर्श तिला पत्नी झाली, आपली पती राहिली ना. वाचू का मी मॅडम? पत्नी पत्नी. हा, वाचा वाचा. मी वाचू का? आदर्श वाचा ना अस्मिता मॅम, वाचा. हा. त्या तुम्ही वाचा सुचिता मॅम. वाचू आदर्श पत्नीला उद्या कसे तुम्ही वाचा. आकर्षित उद्या तुम्ही हो वाचा. सर. आज अस्मिता मॅमला वाचू द्या. उद्या सुचिता मॅम तुम्ही वाचा, ठीक आहे? चालेल. ओके. आदर्श पत्नीला कसे आकर्षित करा?
तुमच्या आदर्श जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी खालील सकारात्मक विधान करा. मी आता एका योग्य स्त्रीला आकर्षित करत आहे, जिच्याशी मी परिपूर्ण सामंजस्यपूर्ण सुसंवादी संबंध राखेन. हे आध्यात्मिक मिलन आहे, कारण ते दैवी प्रेम आहे. हे प्रेम एका स्त्रीच्या व्यक्तिरेखेद्वारे साकारले जात आहे, जिच्याशी मी आदर्शपणे जोडी बनवणार आहे. मला माहित आहे की मी या स्त्रीला प्रेम, प्रकाश, शांती आणि आनंद देऊ शकतो. मला असे वाटते आणि विश्वास आहे की मी या स्त्रीचे जीवन परिपूर्ण आणि अद्भुत बनवू शकेन. मी पुढे वाचू का? वाचा वाचा. मी आता आज्ञा देतो की तिच्याकडे हे गुण आणि सवयी आहेत. ती आध्यात्मिक, निष्ठावान, विश्वासू आणि खरी आहे. ती सुसंवादी, शांत आणि आनंदी आहे. आम्ही एकमेकांकडे अनावर ओढीने आकर्षित झालो आहोत. माझ्या अनुभवात फक्त प्रेम, सत्य आणि सौंदर्य यांचाच प्रवेश होऊ शकतो. मी आता तिला माझी आदर्श जीवनसाथ म्हणून स्वीकारतो. येस. सो याच्या आधी आपण बघितलं होतं की जर एखाद्या मुलीला पती हवा असेल तर तिने कशा प्रकारे प्रार्थना करावी. प्रार्थना करत असताना जेव्हा ती प्रार्थना सतत 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 त्या व्यक्तीकडून म्हटल्या जाते तेव्हा ते गुण त्यामध्येही येतात, प्लस ती दुसऱ्यांमध्ये पण ते तिला मिळतात. सेम तसंच आता जोडीदाराला जर पत्नी आकर्षित करायची का पुरुषाला जर स्त्री हवी आहे, त्याच्या जीवनसाथी हवा आहे, तर त्याला काय करायचंय, तर प्रार्थना करताना योग्य स्त्रीला आकर्षित करत आहे. इथे वर्ड एक एक वर्ड त्यांनी खूप व्यवस्थित घेतलाय. म्हणजे मी आता एका योग्य स्त्रीला आकर्षित करीत आहे, मी जिच्याशी परिपूर्ण सामंजस्यपूर्ण सुसंवादी संबंध राखेन. म्हणजे दोघांमध्ये आमच्या एकदम म्युच्युअल अंडरस्टँडिंग, चांगलं बोलणं, चांगले संबंध आणि हे जे मिलन आहे हे आध्यात्मिक आहे. कारण मी हे डिवाइन पॉवरला जो मागतोय तर डिवाइन पॉवर नक्कीच मला एक छान व्यक्ती मला मिळवून देणार आहे. आणि हे दैवी प्रेम आहे, की जे प्रेम आहे हे एका स्त्रीच्या व्यक्तिरेखेद्वारे साकारले जात आहे. तर मी तिच्याशी आदर्श जोडी बनवणार, तिला प्रेम, प्रकाश, शांती, आनंद देऊ शकणार आणि मला विश्वास आहे की मी त्या स्त्रीचं जीवन परिपूर्ण बनवेल, अद्भुत बनवेल. सो जर हे सगळे शब्द तो स्वतः बोलत आहे, म्हणजे ते शब्द त्याच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये सुद्धा पेनिट्रेट म्हणजे ऍब्सॉर्ब केले जातात आणि त्या प्रकारे त्याचं स्वतःही तो बनेल, प्लस तो त्याच गोष्टी आकर्षित सुद्धा करेल. आणि त्याचं आज्ञा देतो की हे गुण आणि सवयी आहेत. मी आता आज्ञा देतो की तिच्याकडे हे गुण, आता त्याला जे जे गुण हवे होते, ज्या ज्या सवयी ऍज अ मला फिमेल पार्टनर हवी आहे, तर माझी कशी असावी, माझी होणारी भावी पत्नी कशी असावी, तिच्याकडे कुठले गुण असावे, तिला कुठल्या सवयी असाव्या, या सगळ्या त्यांनी जेव्हा या वरच्या पॅरेग्राफ मध्ये सांगितले आहे त्याप्रमाणे आध्यात्मिक, निष्ठावान, विश्वासू, खरी, सुसंवादी, शांत हे सगळे गुण तिच्यामध्ये मिळणार. अनावर ओढीने आकर्षित झालोय आम्ही, म्हणजे त्यांनी सांगितलंय की आम्ही एकमेकांकडे आकर्षित होऊ. म्हणजे ऑलरेडी त्यांनी ती सुरुवात टाकली आहे, बीजारोपण असं केलं आहे की एकमेकांकडे आम्ही आकर्षित झालोय. म्हणजे इथे याची प्रेयर सुरू होता होता जी सेम व्यक्ती त्याच याची असेल ती सुद्धा याच्याकडे आकर्षित होईल आणि त्यांच्या अनुभवामध्ये फक्त प्रेम, सत्य, सौंदर्य याचाच प्रवेश होऊ शकतो. आणि मी आता एक आदर्श माझी जीवनचा अशी स्वीकारत आहो. नेक्स्ट. जेव्हा तुम्ही तुमच्या हव्या असलेल्या जोडीदारातील तुम्हाला आवडणाऱ्या गुणांचा आणि वैशिष्ट्यांचा शांतपणे आणि खोलवर विचार करता, तेव्हा तुम्ही तुमच्या अंतर्मनामध्ये तिची तशीच प्रतिमा निर्माण करा. मग तुमच्या अंतर्मनाचा सखोल प्रवाह तुम्हा दोघांना दैवी व्यवस्थेनुसार एकत्र आणेल. येस. सो ही बुक जी आहे ती 100 वर्षापूर्वीची बुक आहे, तेव्हा ती लिहिलेली आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं आहे की जोडीदार जर निवडायचा असेल तर कुठली प्रार्थना करायची. इवन दो आता आपल्याला फ्रेंड, एखाद्या मुलीला जर तिच्या रूम मध्ये पार्टनर हवी असेल, कधी कधी आपली मुलं शिकायला जातात, हॉस्टेलवर राहतात किंवा फ्लॅट करून राहतात, तर त्याही वेळेस जरुरी नाहीये की लग्नासाठीच पार्टनर निवडायचा आहे म्हणजे मी ही प्रार्थना करेल. इवन दो काही काही आता माझ्याच परिचयातली जी मुलगी आहे अमरावतीची, ती इथे आलेली. जेव्हा ती आली तर खूप नाराज अशी होती. म्हटलं का ग, तर माझी रूम पार्टनर व्यवस्थित नाही आहे, ते बोलत नाही, ते त्यांचं त्यांचं करतात, म्हणजे म्युच्युअल अंडरस्टँडिंग नाही आहे.
की तुम्ही काम करण्याच्या वेळेस ते त्रास देतात, असं होतं ना कधी कधी. तर त्याही वेळेस आपण जेव्हा आपल्याला हवा असा आपला रूम जो आहे, रूम पार्टनर, तोही कसा निवडायचा, त्याच्यासाठी सुद्धा आपण ही प्रेयर करू शकतो. म्हणजे लाईफ स्मूथ गोईंग होईल. ही गोष्ट जी आहे ती लग्नासाठी पण आहे, तुमच्या मित्रमैत्रिणी तुमचा निवडायचे आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही हे करू शकता. तुमच्या सुखासाठी, तुमच्याकडून नवऱ्याला जी अपेक्षा आहे ती आपण स्वतः आपल्यामध्ये पण असली पाहिजे, त्याच्यामध्ये पण असली पाहिजे. आपण पूर्ण असणार. आता कुणी जसं काल आपल्याला सांगितलं आहे की तुम्ही लग्न करताना कधी म्हणजे अपूर्णतेचा भाव नसावा, की मला आता खूप झालं आहे, मी खूप कष्ट केले, मला आता आराम हवा आहे. म्हणजे स्वतःच काहीतरी आपण कमी आहोत, आपल्याला दुसरा हवा आहे शोधत, मग ती कमी पूर्ण होत नाही. जेव्हा मी स्वतः परिपूर्ण राहीन, मी माझ्याकडून प्रेम देऊ शकेल, माझ्यामध्ये मग दुसरा जेव्हा व्यक्ती येईल तो अधिक मला प्रेम देईल, मग किती सुंदर आयुष्य होईल. आयुष्याला किती मोठा असा म्हणजे एक जॅकपॉट लागेल. मी ऑलरेडी परिपूर्ण आहे, मी प्रेम देतीच आहे, पण मला तो पूर्ण प्रेम देणारा पुन्हा मिळेल, म्हणजे अधिक प्रेमाची भर माझ्या आयुष्यामध्ये होईल. मग किती सुंदर होईल. तर जेव्हा आपल्याला हव्या असलेल्या जोडीदाराबद्दल, त्याच्या आवडणाऱ्या गुणाच्या वैशिष्ट्यांबद्दल जेव्हा आपण शांतपणे खोलवर बोलतो, तेव्हा हे सगळे शब्द आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये इमेजच्या फॉर्ममध्ये तसेच ते कोरल्या जातात, तशी ती प्रतिमा तयार होते आणि त्याप्रमाणे अंतर्मनाचा सखोल जो प्रवाह आहे, हे दोन्हीही व्यक्तींना दैवी शक्ती एकत्र आणतात आणि मग ते मिलन होतं. पुढे. तिसऱ्या चुकीची गरज नाही. अलीकडेच एक शिक्षिका मला म्हणाली, माझे 3दा लग्न झाले आणि तिघेही नेभळत सांगकामे आणि सर्व निर्णय घेण्यासाठी ते माझ्यावर अवलंबून होते. असे लोक माझ्याच वाट्याला का आले? मी तिला विचारले की तुझ्या दुसऱ्या नवऱ्याचा स्वभाव पहिल्यासारखाच आहे हे तुला पुन्हा लग्न करण्यापूर्वी माहित होते का? अर्थातच नाही, तिने सांगितले. तो इतका नेभळट असेल हे मला आधीच माहित असते तर मी त्याच्याशी लग्न केले नसते. माझ्या तिसऱ्या नवऱ्याच्या बाबतीतही असेच झाले. वरवर पाहता ती पहिल्या चुकीपासून काहीच शिकली नव्हती. तिने लग्न केलेल्या पुरुषाचा यात दोष नव्हता. समस्या तिच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीमध्ये होती. ती खूप हट्टी होती आणि तिला प्रत्येक वेळी आपले वर्चस्व गाजवायचे होते. एकीकडे तिला असा एक जीवनसाथी हवा होता, जो आज्ञाधारक, निष्क्रिय आणि निभळट होता, जेणेकरून ती स्वतःच निर्णायक भूमिका बजावू शकणार होती. तर दुसरीकडे तिला तिच्या बरोबरीच्या सक्षम, सशक्त अशा जीवनसाथीची नितांत गरज होती. तिच्या अंतर्मनातील कल्पनाचित्राने तिला पाहिजे असलेल्या माणसांना तिच्याकडे आकर्षित केले होते. परंतु लग्नानंतर तिला समजले की ते तिची खरी गरज पूर्ण करत नाही. आता तिला योग्य प्रार्थना प्रक्रियेचा अवलंबन करून हे दृष्ट वक्र भेदण्यास शिकले पाहिजे. येस. तिच्या लग्नाचा तो सेम पॅटर्न 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 चालू होता. तिला म्हणजे तिला काय तिचं ते जे डॉमिनेटिंग नेचर होतं, की मी जे म्हटलं ते ऐकलं पाहिजे, मी जे म्हणन तसं माझ्या नवऱ्याने केलं पाहिजे. तिचं लग्न 3दा झालेलं, पण 3दाही लग्न फेल झालं. तर असं का? काही काही लोक ऑलरेडी, म्हणजे मी सांगितलं याच्या आधी, की स्वतः पूर्ण नसतात, त्यांच्यामध्ये खूप काही गुणांची कमी असते आणि मग जेव्हा ते आकर्षित करतात तर त्यांनाही तेच मिळतं. यामध्ये जी मुलगी होती, तिने लग्न करण्यापूर्वी तिला सगळ्यात म्हणजे ती नॅचरली ज्या भागातल्या ही जी स्टोरी आहे, तिथे मुलं मुली आधीच भेटतात, एकमेकांसोबत टाइम स्पेंड करतात, मग लग्न करतात. तर जेव्हा तिला डॉक्टर जोसेफ मर्फीकडे जेव्हा ती आली, तिचे 3 लग्न फेल झाल्यानंतर तिने विचारलं की असं का होत आहे, सारखा सारखा माझा हे मी ज्याच्याशी लग्न करेन सेम. मी कालच सांगितलं की तुमच्यामधला स्वभाव जो आहे, तुम्ही म्हणाल की मी म्हणजे तो स्वभाव तसाच आहे, तो स्वभाव तुम्ही आज या बायकोसोबत आहे, इथे पटलं नाही, तुटलं, दुसरीकडे गेल्यानंतर तुमचा स्वभाव तर चेंज होत नाही ना, तुम्ही जे आहात तेच राहतात. जे तुमचे गुण आहे, जे तुमचं व्यक्तिमत्व आहे तेच राहतं, ते चेंज कुठेच होत नाहीये. मग तुम्ही 100 जरी लग्न केले तरी तेच होणार आहे. सो आपल्याला पहिले पूर्ण करायचंय, आपण व्यवस्थित आधी असलं पाहिजे.
एखादी जर बाई चिडचिडी असेल, एखादी जर संशयी असेल, तिचा जर संशय नाही संपला तर तिचं लग्न सक्सेसफुल होणारच नाही. काही काही लोकांना खूप सवय असते की नाही मला असा नवरा पाहिजे. काही काही लोक असं जिथे जाईल तिथे बायको सोबत असलीच पाहिजे. तिला तिचं फ्रीडम देणार नाही. किंवा नवऱ्याला बायको नेहमी सतत सोबत असलेली, तिला एकटं कुठे जाऊ देणार नाही. 4 दिवस तिला माहेरी जायचं असेल तरी काही काही जे पुरुष असतात ते सोबत जातात. असेही असतात. तिथे तिला तिचा स्वतःचा फ्रीडम नसतो. सो आपण परिपूर्ण असणार. आपण अर्धवट असेल तर आपण अर्धवटच सगळ्यांना देऊ. आपण पूर्ण कधीच होऊ शकणार नाही. तेच 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 गोष्ट पुढे 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 चालत राहील. बरोबर आहे. आणि स्वतःच्या गरजेसाठी कधीही नवरा नवरा शोधायचा नसतो. आपण एन्जॉय करायचं, त्यालाही एन्जॉय करू द्यायचं. त्यानेही तो एकटा एन्जॉय करू शकला पाहिजे. त्याच्यावर आपलं हे नसावं की तू एकटाच का गेला, तू असंच का केलं. त्या ज्या लेडीचा स्वभाव होता तो खूप हट्टी होता. तिचं व्यक्तिमत्वच तसं होतं आणि ती हट्टी असल्यामुळं तिला तसंच म्हणजे तिचं होतं की माझं ऐकलं पाहिजे. पहिल्याही नवऱ्याचा स्वभाव, दुसरा स्वभाव म्हणजे लग्न करण्यापूर्वी तिला माहित होते का? अर्थात नाही. तिने सांगितले, तो इतका नेळबट जर असता तर मला माहित असतं तर मी लग्नच केलं नसतं. तिसरा नवरा तोही तसाच निघाला. वर पाहता पाहता पहिल्या चुकीपासून शिकली नव्हती. मग दुसरं लग्न. मग याचा अर्थच आहे जर पहिलंही फेल झालं, दुसरंही फेल झालं, तिसरंही फेल झालं तर दोष हा त्या पुरुषांमध्ये नाही तर त्या स्त्रीमध्ये दोष होता. तिला एकाकडे जीवनसाथी हवा होता, पण तो एक बैल असा म्हणजे कसा मी उठ म्हटलं तर उठ, बस म्हटलं तर बैस असा वाला. तो निर्णायक भूमिका बजावू शकणार होती ती त्याच्यावर. म्हणजे मी म्हणेल तसं पूर्व दिशा. तिला तिच्या बरोबरीचा सक्षम सशक्त अशा नितांत म्हणजे तिच्या सारखा असं तिला खूप गरज होती. पण तिच्या अंतर्मनातील कल्पचित्राने तिला पहिले असलेल्या माणसानं तिच्याकडे आकर्षित केले होते. परंतु लग्नानंतर समजलं की तिची ती गरज नव्हती. तिची गरज ती वेगळी होती. मग तिने काय केलं की जोसेफ मर्फीकडे गेली. त्यांना सांगितलं की माझं असं का होत आहे, 3 लग्न झाली, फेल होतीये. मग जोसेफ मर्फीने तिला सांगितलं कसं हे दुष्टचक्र भेदायचं आहे. कारण सेम पॅटर्न तुमचा सारखा जर तुमच्या आयुष्यात होत असेल तर कुठेतरी चुकी तुमचीच आहे. तुमचं जर कोण्या नातेवाईकाशी पटत नसेल याचा अर्थ चुकी तुमच्यात आहे. तुमच्याकडे पैशाचा पॅटर्न नेहमी नेहमी तोच होत असेल तर याचा अर्थ चुकी तुमच्यातच आहे. म्हणजे पॅटर्न हा रिपीट कशामध्ये होऊ शकतो, कुठल्याही क्षेत्रामध्ये. आपल्या व्यवसायामध्ये आपल्याला सारखं ह्या जॉब नाही, तो जॉब नाही, तो जॉब नाही, 3-4 जॉब आपण कंटिन्युअस चेंज चेंज करत आहोत. म्हणजेच आपल्यामध्येच कुठेतरी प्रॉब्लेम आहे. तो आपल्याला दुरुस्त करायचा आहे. तिने हे नकारात्मक दुष्टचक्र कसे भेदले. शेवटी एक साधे सत्य तिला कळले. जेव्हा तुमचा दृढ विश्वास असतो की तुम्ही आदर्श जोडीदार शोधू शकता, जेव्हा तेव्हा जसा तुमचा विश्वास आहे तसेच तुम्हाला मिळेल. जुनी मनोधारणा खंडित करण्यासाठी आणि आदर्श जोडीदाराला तिने पुढील प्रार्थनेचा अवलंब केला. मला मला ज्या प्रकारच्या पुरुषाची मनापासून आकांक्षा आहे, त्याचे कल्पनाचित्र मी माझ्या मनात ठसवते. मी पती म्हणून ज्या माणसाला आकर्षित करत आहे, तो प्रबळ, मजबूत, प्रेमळ, यशस्वी, प्रामाणिक, विश्वासू आणि निष्ठावान आहे. त्याला माझ्याकडून प्रेम आणि आनंद मिळत आहे. मला त्याने दाखवलेल्या मार्गावर चालायला आवडेल. मला माहित आहे की तो मला हवा आहे आणि त्याला मी हवी आहे. मी प्रामाणिक, सत्यवादी, प्रेमळ आणि दयाळू आहे. त्याला देण्यासाठी माझ्याकडे अद्भुत भेटवस्तू आहे. तो मलाही अशाच भेटवस्तू देतो. ती व्यक्ती कुठे आहे हे दैवी योजनेला माहीत आहे आणि माझ्या अंतर्मनाची सखोल बुद्धिमत्ता आता तिच्या परीने आम्हा दोघांना जवळ आणत आहे. आम्ही एकमेकांना पाहिल्यावर लगेच ओळखू. मी ही विनंती माझ्या अंतर्मनाला सादर करत आहे, ज्याला ही विनंती कशी पूर्ण करायची हे माहीत आहे. मी परिपूर्ण उत्तराबद्दल धन्यवाद देते. हम्म. तिने दररोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना ही प्रार्थना नियमितपणे केली. मनात या सकारात्मक विधानाची वारंवार पुनरावृत्ती केल्याने ती तिच्या मनात व्यापून राहिली. सो जोझेफ मर्फीने तिला सांगितलं तुम्हाला जी हवं आहे, जसा पती हवा आहे त्या प्रकारच्या पुरुषाबद्दल तुम्ही एक कल्पनाचित्र मनामध्ये
म्हणजे ठेवून घ्या की तुम्हाला कसा हवाय. तर मी पती म्हणून ज्या माणसाला आकर्षित करत आहे तो कसा, तर प्रेमळ, प्रबळ, मजबूत, प्रेमळ, यशस्वी, प्रामाणिक आणि विश्वासू, निष्ठावान आहे. तिने हे शब्द म्हणायला सुरुवात केली. जेव्हा हे सगळे शब्द ती म्हणायची त्याप्रमाणे तिचं सबकॉन्शियस माइंड मध्ये सुद्धा त्या त्या गोष्टी फिट होत गेले. आणि माझ्याकडून प्रेम आनंद मिळत आहे, म्हणजे तिने स्वतःही सांगितलं की मीही त्याला प्रेम आणि आनंद देत आहे आणि मला त्याने दाखवलेल्या मार्गावर चालायला आवडेल. म्हणजे मी त्याच्या गोष्टी स्वीकार करते, तो माझ्या गोष्टी स्वीकार करेल. काही काही गोष्टी काही काही ठिकाणी आपण बघितलंय की काही गोष्टी नवऱ्याच्या बायकोला आवडत नाही किंवा बायकोच्या नवऱ्याला आवडत नाही, मग तेव्हा कुठेतरी कॉन्फ्लिक्ट येते. तर इथे ऑलरेडी प्रार्थना करताना तिने ती प्रार्थना केली आहे की मला त्याने दाखवलेल्या मार्गाला चालायला आवडेल. मला माहित आहे की तो मला हवा आहे आणि मी त्याला हवी आहे. दोघांनाही एकमेकांना आम्ही हवे आहोत. प्रामाणिकपणा नात्यामध्ये असावा, सत्यवादी, प्रेमळ, दयाळू, ह्या सगळ्या गोष्टी तिला त्या नात्यात हव्या होत्या. सेम ती बोलायला लागली. आणि त्याला देण्यासाठी माझ्याकडे अद्भुत भेटवस्तू आहे, तो मलाही अशाच भेटवस्तू. म्हणजे दोघंही इतके फुलफिल्ड आहेत की तोही तिला भेटवस्तू देतो आहे. भेटवस्तू इन द सेन्स इट इज नॉट लाईक अ फिजिकल थिंग की सोनं नाणं हे वगैरे, पण असं छोटे छोटे जे अविस्मरणीय क्षण असतात, जे आपण छोट्या छोट्या कृतीमधून देतो, तेही एकमेकांकडून भेटत आहे. ती व्यक्ती कुठे आहे हे दैव योजनेला माहित आहे. म्हणजे सबकॉन्शियस माइंड तुला माहित आहे ही व्यक्ती कुठे आहे, आणि माझ्या अंतर्मनाची सखोल बुद्धिमत्ता मला तिच्या परीने दोघांजवळ आणत आहे. ती जी बुद्धिमत्ता आहे ती बरोबर मला जवळ आणणार. आणि जेव्हा आम्ही एकमेकांना बघू तेव्हा ऑटोमॅटिक आम्हाला कळेल की येस, हाच माझा परफेक्ट पार्टनर आहे. म्हणजे तिने ही सुद्धा सूचना त्या सबकॉन्शियस माइंडला दिली की ज्या वेळी असा व्यक्ती माझ्या समोर येईल ना, तेव्हा मला असं तू एक हंच क्लिक असं काहीतरी म्हणजे मला मिळणार तुझ्याकडून की येस, दिस इज द करेक्ट पर्सन, याच्यासोबत तुला लग्न करायचं आहे. आणि याप्रमाणे तिने तिच्या अंतर्मनाला रोज 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 विनंती सुरुवात केली द्यायला. जेव्हा शांत होऊन आपण आपल्या अंतर्मनाला जी गोष्ट सांगतो, ज्या गोष्टी तिला हव्या होत्या त्या ती स्वतःही ऍब्सॉर्ब करत होती, ती स्वतःही तशीच होत होती आणि त्याप्रमाणे ती एका दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा आकर्षित करत होती. रोज सकाळी उठल्यानंतर, झोपण्याच्या पूर्वी, रोज नियमित प्रार्थना करता करता ही सगळी जी सकारात्मक विधानं होती तिची पुनरावृत्ती होत गेली आणि तशी तशी तिच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये ती ऍब्सॉर्ब होत गेली. तिचं स्वतःचं व्यक्तिमत्व तेच झालं आणि त्या सेम व्यक्तिमत्वाचाच व्यक्ती ती आकर्षित सुद्धा तिने केला. पुढे तिच्या प्रार्थनेचे उत्तर. बरेच महिने उलटले. ती अनेक पुरुषांना भेटत राहिली, पण तिला भेटलेल्यांपैकी असा एकही दिसत नव्हता ज्याला ती शोधत होती. तिचा शोध अपूर्ण राहील की काय असा प्रश्न तिला पडला. मात्र त्यावेळी ती स्वतःला आठवण करून देत असे की असीम प्रज्ञा हे कार्य आपल्या पद्धतीने करत आहे, त्यामुळे तिला काळजी करण्याची गरज नाही. जेव्हा तिला कोर्टाकडून घटस्फोटाचा अंतिम आदेश मिळाला, तेव्हा तिला मुक्ती आणि मानसिक स्वातंत्र्याची तीव्र भावना जाणवली. त्यानंतर लगेचच तिला एका डॉक्टरांच्या ऑफिसमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम मिळाले. तिने मला सांगितले की ज्या क्षणी तिने डॉक्टरांना पाहिले तेव्हाच तिला कळले होते की हा तोच माणूस आहे ज्याबद्दल मी प्रार्थना करत होती. अर्थात डॉक्टरांनाही याची कल्पना जाणीव झाली होती. पहिल्याच आठवड्यात डॉक्टरांनी तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. पुढे त्यांचे वैवाहिक जीवन सुखी झाले. हे डॉक्टर निभळट आणि किंवा अधीन राहणारे नव्हते. ते मजबूत आणि आत्मविश्वास असलेले होते. एक माजी फुटबॉल खेळाडू, एक उत्कृष्ट क्रीडापटू होते आणि ते कोणत्याही सांप्रदायिक किंवा धार्मिक गोष्टींपासून पूर्णपणे अलिप्त असले तरीही ते एक सखोल आध्यात्मिक व्यक्ती देखील होते. तिला शेवटी पाहिजे तसा जीवनसाथी सापडला. ज्यासाठी तिने प्रार्थना केली होती हे घडले, कारण ती त्यासाठी मानसिकरित्या तीव्र इच्छेच्या बिंदूपर्यंत पोहोचून आपली इच्छा व्यक्त करत राहिली. दुसऱ्या शब्दात तिला तिच्या विचारांनी मानसिक आणि भावनिक दृष्ट्या एक झाली आणि ती त्याचा एक भाग बनली. हम्म. आता ही जेव्हा ती प्रार्थना करायला लागली तेव्हा बरेच महिने उलटून गेले. तिने प्रार्थना केली, पण प्रार्थना करत असताना सपोज आपल्या प्रार्थनेला उत्तर नाही मिळालं तर आपल्याला अगदी असं
उतावीळ होऊन चालणार नाही, किंवा इथे जर तुमचा विश्वास पण डगमगायला नको. तर ही जी लेडी होती, हिने हिचा विश्वास कमी होऊ दिला नाही. जर हिच्या मनात कधी आलंही असं की अरे इतके महिने झाले मी रोज प्रार्थना करते पण असं माझ्यासोबत काहीच होत नाही आहे, मग त्यावेळेस काय करायचं तिने? ती प्रार्थनेला बसायची. ते जे निगेटिव्ह थॉट आहे ते लवकर ती सोडून द्यायची आणि पुन्हा पॉझिटिव्ह थॉट पुन्हा ती म्हणायला सुरुवात करायची. कंटिन्युअस. तिने कधीही त्या फ्रिक्वेन्सी जी होती तिची, तिला कमी नाही होऊ दिलं. जर तिची फ्रिक्वेन्सी लो झाली की पुन्हा ती अफर्मेशन म्हणणे आणि हाय करणे. तिने कधीच त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. आणि त्यामुळे एक दिवस रोज म्हणजे असं प्रार्थना करत असताना बरेच महिने उलटून गेले. तिला रोज पुष्कळ लोकांशी ती भेटायची आणि तिला असा प्रश्न पडला. मात्र जेव्हा तिला प्रश्न पडायचा, आता ही माझी इच्छा अपूर्ण राहील की काय? मी तर रोज प्रार्थना करते आहे. त्यावेळी काय करायची? ती स्वतःला आठवण करून द्यायची. जसं तिला कळलं, अरे फ्रिक्वेन्सी लो जात आहे, करेक्ट करा. चला आपल्या सबकॉन्शियस माइंडला विचारा की माझं सबकॉन्शियस माइंड आपल्या पद्धतीने कार्य करणार आहे. मला माहित आहे त्याचं कार्य सुरू आहे. माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या सबकॉन्शियस माइंडवर. मला आता काहीच गरज नाहीये काळजी करायची. आणि त्या असं करता 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 तिला जो लास्ट तिच्या हजबंडकडून घटस्फोट भेटायचा होता तोही मिळाला. मग ती आणखीनच एकदम रिलॅक्स आणि फ्री झाली आणि मस्त तिला अजून छान वाटलं. त्याच्यानंतर मग असं पुन्हा प्रार्थना सुरूच होती तिची. आणि प्रार्थना सुरू असतानाच तिला एका डॉक्टरकडे त्यांच्या ऑफिसमध्ये एक रिसेप्शनिस्ट म्हणून ती जेव्हा तिला काम मिळालं, ज्या दिवशी तिने डॉक्टरांना बघितलं त्याच क्षणी तिच्या मनामध्ये एक हंच आला, तिला एक आवाज आला की हाच आहे तुझा जोडीदार. आणि त्या डॉक्टरला पण तेच वाटलं. कारण प्रार्थनेमध्ये ऑलरेडी काय लिहिलं होतं तिने त्याच्या आधी म्हटलेलं होतं ना, की जेव्हा आम्ही दोघं एकमेकांना बघू, एकमेकांना ओळखू की हा माझा जीवनसाथी आहे आणि व्यक्ती ओळखेल की ही माझी जीवनसंगिनी आहे. असं तिने प्रार्थनेमध्ये ऑलरेडी याच्या आधी बोललेलं आहे. तर सेम तसंच झालं. आणि तिने स्वतः प्रपोज नाही केला. डॉक्टरांनी तिला प्रपोज केलं आणि तिचं लग्न झालं. आणि हे जे डॉक्टर होते हे खूप असे स्ट्रॉंग, मजबूत, आत्मविश्वासी असलेले, खूप उत्कृष्ट असे क्रीडापटू होते आणि खूप धार्मिक पण होते. एक आध्यात्मिक पण होते. एक व्यवस्थित असा तिला जसा हवा तसा व्यक्ती ऍज अ लाईफ पार्टनर म्हणून मिळाला. तिने जी प्रार्थना केली होती ती तिची सत्यात उतरली. तिच्या मानसिकरित्या तीव्र इच्छा ज्या आहे त्या बिंदूपर्यंत पोहोचल्या, त्या सबकॉन्शियस पॉइंट पर्यंत इतक्या व्यवस्थित पोहोचल्या. दुसऱ्या शब्दामध्ये तिने तिच्या जो जोडीदार आहे तो मानसिक आणि भावनिक दृष्ट्या ते दोघंही एक बनले आणि तिला एक सुंदर असा जीवनसाथी मिळाला जो तिला हवा होता. तर आपल्याही जीवनामध्ये आपला जीवनसाथी आपल्याला कसा हवा आहे तेही नवीन लोक ज्यांची लग्न नाही झाले तेही प्रार्थना करून मिळवू शकतात. आणि ज्यांची लग्न झाली आहे ते लोक आपल्या नवऱ्यांमध्ये काय गुण हसावेत तेही लिहून रोज 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 होऊ शकते की काहीतरी फरक आणि चेंजेस होतील. आणि स्वभावामध्ये चेंज होतात. जर आपण स्वतः जर रोज 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 लिहायला सुरुवात केली, ज्यांच्याकडे आता सध्या एखाद्याच्या मिस्टर असतील की खूप चिडचिड करतात किंवा रागीट आहे, तर आपण लिहायचं ही इज व्हेरी पोलाइट, बोलताना हे खूप शांतपणे बोलतात, खूप समंजस आहेत. असं आताही तुम्ही प्रार्थना केली तरी ते चेंजेस होऊ शकतात. आणि या प्रकारे ज्या प्रकारे या मुलीने आपला जीवनसाथी मिळवला तसं असं जरुरी नाहीये की 80 वर्ष झाले किंवा 70 वर्ष झाले, 60 वर्ष झाले तर लाईफ पार्टनर मिळणार नाही. कुठल्याही वयामध्ये पार्टनर हा आवश्यक असतो. मुलं मोठी होतात ते आपापल्या याच्यात लागतात. जर कुणाचा डिव्होर्स झालेला असेल तेही व्यक्ती यासाठी प्रार्थना करू शकतात. त्यांना व्यवस्थित एक छान असा सुंदर जोडीदार मिळेल. या पुस्तकाच्या सुरुवातीला एक लेडी जी होती ती 80 इयर्स ओल्ड, तिने जेव्हा मॅनिफेस्ट केला तर तिलाही एक छान जोडीदार मिळाला. आणि जेव्हा जोझेफ मर्फी ही स्टोरी लिहत होते तेव्हा ऑलरेडी ती लेडी युरोपला तिच्या नवऱ्यासोबत फिरायला गेलेली. तो कुठल्याही वयामध्ये ज्यांना योग्य जोडीदार हवा आहे ते मिळवू शकतात. बस तुम्हाला तो इंटेन्शन टाकणं आहे आणि व्यवस्थित प्रार्थना करणं आहे. ठीक आहे.
थांबायचं का इथे? 47 झाले आहे. हा एक होऊन जाईल बहुतेक. हम्म. चलो, मी आणि घटस्फोट घेतला पाहिजे का? हा घटस्फोट हा निव्वळ एक वैयक्तिक प्रश्न आहे. त्याबाबत सर्वांना रुचेल असे कोणतेही एक सामान्य उत्तर असू शकत नाही. साहजिकच काही प्रकरणांमध्ये मुळातच हा विवाह व्हायलाच नको होता. इतर प्रकरणांमध्ये घटस्फोट हा समस्येवरचा एकमेव उपाय नसतो. घटस्फोट एका व्यक्तीसाठी योग्य आणि दुसऱ्यासाठी चुकीचा असू शकतो. घटस्फोट घेतलेली व्यक्ती खोटे जीवन जगणाऱ्या अनेक विवाहित लोकांपैकी पेक्षा अधिक सत्यवादी आणि चांगली असू शकते. उदाहरणार्थ, एकदा माझ्याकडे एक महिला सल्ला मागण्यासाठी आली होती. तिचा नवरा तिला मारहाण करायचा आणि अंमली पदार्थाच्या व्यसनासाठी तिचे पैसे चोरायचा. स्त्रीला लहानपणापासून शिकवले गेले होते की विवाह ही पवित्र आणि शाश्वत गोष्ट आहे आणि घटस्फोट अनैतिक आहे. मी तिला सांगितले की खरे लग्न म्हणजे दोन हृदयाचे मिलन असते. जर दोन अंतःकरणे सामंजस्य, प्रेम आणि प्रामाणिकपणाने एकत्र असतील तर हा आदर्श विवाह आहे. प्रेम करणे हे हृदयाचे पवित्र कार्य आहे. माझं ऐकल्यानंतर तिने काय करावे हे तिला कळले. तिला मनापासून हे माहित होते की असा कोणताही दैवी कायदा नाही जो तिला केवळ ती पत्नी आहे म्हणून तिच्या पतीची दमदाटी, शिवीगाळ आणि मारहाण सहन करण्यास भाग पाडतो. काय करावे याबद्दल तुम्हाला शंका असल्यास मार्गदर्शनासाठी विचारा. लक्षात ठेवा की प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नेहमीच असते आणि शोधल्यास तुम्हाला ते नक्कीच सापडेल. तुमच्या आयुष्यात, तुमच्या आत्म्याच्या मौनात, शांततेत तुम्हाला मिळालेल्या संकेतावर विचार करा व त्याचे अनुसरण करा. हं. मी हं. मी एकदा घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत पोहोचलेल्या एका तरुण जोडप्याशी बोललो. ते लग्नाच्या काही महिन्यानंतर घटस्फोट घेत होते. आपली पत्नी आपल्याला सोडून जाईल अशी भीती तरुणाला सतत वाटत होती. त्याला नकाराची भीती वाटत होती. त्याचे ठाम मत होते की त्याची पत्नी त्याच्याशी एकनिष्ठ नाही या विचाराने त्याला पछाडले होते आणि त्यामुळे तो सैरभैर झाला होता. हं. सो घेतला पाहिजे का? घटस्फोट घेतला पाहिजे का? हा सगळ्यांचा एक वैयक्तिक प्रश्न असतो. ठीक आहे. तर सर्वांना रुचल असं कोणते एक सामान्य याच्यासाठी एक उत्तर असू शकत नाही. हा आता जे लोक दोघं एकत्र राहतात, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. काही याच्यामध्ये तर असं व्हायला पाहिजे की विवाह ऍक्च्युली व्हायलाच नको, जर तुमचं आधी माहित आहे. पण काही ठिकाणी असं होतं की निग्लिजन्स होतात. माहित असताना असं वाटते की चला जाऊ द्या, लग्नानंतर सुधरेल, काय फरक पडते, एखादी गोष्ट ठीक नाहीये मुलामध्ये, होऊ शकते लग्नानंतर चेंज होईल. असं करूनही काही लोक लग्न करतात आणि पुढे मग ती गोष्ट चेंज झाली नाही की मग ती गोष्ट घटस्फोटापर्यंत येते. तर अशा यापेक्षा लग्न न झालेलं केव्हाही बरं. ठीक आहे. सो इतर प्रकरणामध्ये घटस्फोट हा कुठल्याही समस्येचा एकमेव उपाय नसू शकतो. एका व्यक्तीसाठी योग्य आणि दुसऱ्या व्यक्तीसाठी चुकीचा पण ठरू शकतो. घटस्फोट घेतलेली व्यक्ती खोटे जीवन जगणाऱ्या अनेक विवाहित लोकांपेक्षा अधिक सत्यवादी आणि चांगली असू शकते. म्हणजे याच्यामध्ये जर आपण असं म्हटलं ना की अरे मुलगीच हे होती, असं नाहीये. जिला हवं आहे मे बी ती खरी असेल. तिला ती काय सहन करते आपल्याला नाही माहित ना. किंवा एखादा व्यक्ती, पुरुष पण आजकाल याचे बळी पडत आहात. काही काही मुली पण खूप डॉमिनेंट असतात. मग तेही खरे असू शकतात. जेव्हा एक लेडी जेव्हा जोसेफ मर्फीकडे सल्ला मागायसाठी आली, तर तिने सांगितलं की माझे मिस्टर असे मारहाण करतात, त्यांना व्यसन आहे. आणि त्या मुलीला लहानपणापासून जसं आपल्याकडे पण शिकवतात ना, बेटा तुझं लग्न इथून होईल, तुझी डोली तर इथून जाईल, पण अर्थी तुझ्या घरातून बाहेरून सासरूनच निघाली पाहिजे, हे आपल्या डोक्यामध्ये फिक्स ठेवलंय ना. मग काहीही असू दे, नाही मी इथेच राहणार. विवाह एक खूप पवित्र बंधन आहे, ही शाश्वत गोष्ट आहे. घटस्फोट घ्यायचा नसतो कधी, काही असो, नवऱ्याच्या गोष्टी सहन करायच्या, हे जे काही काही ठिकाणी अशी शिकवण असते. तर तिला सांगितलं होतं. पण ऍक्च्युली खरं जे लग्न असतं हे दोन हृदयाचं मिलन असतं. इथे दोन्ही हृदय सामंजस्यामध्ये असले पाहिजे. प्रेम, दोघांमध्ये प्रामाणिकपणा असावा, कुठेही एकमेकांना असं डॉमिनेटिंग नसावं, त्यांनी माझं ऐकलंच पाहिजे किंवा फक्त माझ्याच घरच्यांचा केलं पाहिजे, त्याच्या घरच्यांबद्दल विचारच करणे नाही, असं नाही. इथे
जे माझं ते तुझं, जसे माझे नातेवाईक तसे तुझे नातेवाईक, इतकं सामंजस्य ठेवून एकमेकांमध्ये प्रेम, नाहीतर फक्त दोघंच दोघं राहत आहे, बाकीचे नातेवाईक गेले उडत, काही कोणाशी लेनदेन नाही, असेही असतात काही काही लोक. तर तसं नसायला हवं. इथे दोन हृदयांचं मिलन असतं, दोन अंतःकरणामध्ये सामंजस्य असतं, प्रेम असतं, प्रामाणिकपणा, याला म्हणतात एक आदर्श विवाह. प्रेम करणे हे एका हृदयाचं पवित्र कार्य आहे. प्रत्येक हृदयामध्ये प्रेम हे पवित्र कार्य आहे. सो जेव्हा तिला कळलं, जेव्हा जोसेफ मर्फीने तिला हे सगळं समजून सांगितलं, की प्रेमाची परिभाषा तिला सांगितली, तिला लग्नाचं डेफिनेशन समजून सांगितली, आणि तिला मनापासून माहित होतं की असं कोणताही दैवी कायदा नाही जो तिला केवळ पत्नी आहे म्हणून पतीची दमदाटी, शिवीगाळ, मारहाण सहन करण्यास भाग पाडेल. जेव्हा तिला जोसेफ मर्फीने सगळ्या गोष्टी वरच्या समजून सांगितल्या, तेव्हा तिने त्या व्यक्तीचे ते सगळे अत्याचार सहन करायचे की नाही हे तिला कळलं, की नाही नाही, मी हे सहन करणार नाही आता. जे मला घरी सांगितलं होतं की नाही, तू काहीही असो, तुला नवऱ्याचं सगळं सहन करावं लागेल, मग तिला जेव्हा जोसेफ मर्फीने सांगितलं, तेव्हा तिला कळलं की नाही, मी पतीची कुठलीच दमदाटी, शिवीगाळ, मारहाण सहन करणार नाही, किंवा सहन करण्यास भागही तो मला पाडू शकत नाही. मग काय करावं, तिला शंका असल्यास, समजा काय करावे याबद्दल जर कोणाला शंका असेल, तर याच्यासाठी तुम्ही आपल्या सबकॉन्शियस माइंडला विचारायचं, की मला मार्गदर्शन कर, मी काय करू. उत्तर नेहमी सापडेल. आणि जर शोधलं तर नक्कीच उत्तर सापडतं. जेव्हा आपण आपल्या आत्म्याच्या मौन जे असतं, शांतता असतो, त्यावेळ जेव्हा संकेत देतो, त्याचा विचार करतो, तेव्हा आपल्याला उत्तर सापडतं. या तरुणीने एका मुलाची गोष्ट इथे सांगितली, की अम, घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत पोहोचलेलं एक तरुण जोडपं होतं. जेव्हा ती त्या मुलाशी बोलत होती, तर पण त्या मुलाला असं वाटायचं की अरे, माझी बायको मला सोडून जाणार, त्याची भीती त्याला वाटत होती. त्याला हेही वाटत होतं त्याची पत्नी माझ्याशी ठाम नाही आहे. त्याच्यामुळे त्याचं पूर्ण डोकं असं सैराभैरा धावत होतं. मानसिकरित्या तो अगदी डिस्टर्ब झालेला होता. मग त्याची मानसिक प्रवृत्ती ही जी विभक्त राहण्याची आणि संशयाची होती. त्याच्या पत्नीला त्याच्याबद्दल उदासीनता वाटू लागली. परंतु हा पुरुषाच्या मनातील भावनेचा परिणाम होता. त्या लेडीला का हे असं वाटायचं? कारण ऑलरेडी त्या व्यक्ती जो होता, तो जो पुरुष होता, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. संशय, विभक्त होण्याचं भीती, आणि सेम तसं असल्यामुळं तोच परिणाम, तेच वातावरण निर्माण होत होतं. आणि त्यामुळं मानसिक पद्धतीनुसार परिस्थिती आणि कृती तयार होत गेली, आणि त्याच क्रियेची एक प्रतिक्रिया झाली. कारण याचाच परिणाम नियम असा आहे की विचार ही क्रिया आहे ज्यावर तुमचं अंतर्मन तुम्हाला प्रतिक्रिया देत असते. आणि त्याच्या पत्नीने घर सोडले, घटस्फोटासाठी अर्ज केला, तेच घडले ज्याची तिच्या पतीला भीती वाटत होती, आणि तसेच घडले असा विश्वास होता. म्हणजे तो जो व्यक्ती होता, जेव्हा ही जी लेडी आहे एका व्यक्तीला भेटली, जेव्हा तिने त्या व्यक्तीशी बोलली, तेव्हा त्या पुरुषाला ना सारखी भीती वाटायची, ही सोडून जाईल का, ही असं आहे का. मग सेम 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 गोष्टी त्याच्या कंटिन्युअस तो विचार करत होता. कुठे त्याची त्याची भीती होती, सेम ती भीती त्याची मग वास्तविक झाली, कारण त्याने ती कंटिन्युअस विचार करत गेला. सो असंही इथे घडलेलं आहे. बाकीचं उद्या बघूया. 56 झाले आहे, 4 मिनिट राहिलेले आहे तुमचा क्लास सुरू व्हायला. चालेल. थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर जॉईनिंग, आणि अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. काही जर या लेसन मधलं नसेल समजलं तर उद्या विचारूया. ओके, बाय बाय, थँक्यू. थँक्यू मॅडम, थँक्यू सो Yes. मच. थँक्यू.